विश्वासाची नांदी झालेली आहे आणि माढा लोकसभा मतदारसंघाच्या माध्यमातून आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं विश्वासू आणि फलटण तालुक्याचं एक कणखर नेतृत्व म्हणजे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर दादा या ठिकाणी आपले मनोगत व्यक्त करतील. माफी मागली. काही लोकांना या ठिकाणी बोलायचं होतं पण मी मुद्दा म्हणून सांगितलं तर प्रवेश थोडे लेट ठेवावे माझ्यापेक्षाही थोडे लेट करायला पाहिजे. माझ्या भाषणाच्या आधी प्रवेश ठेवायची मी विनंती केली. कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे तालुक्याचे सुपुत्र माजी समिती अधिकारी आदरणीय बोधले साहेब, आदरणीय जयकुमारजी, आदरणीय बापूराव, आदरणीय अमित, व्यासपीठावर असलेले माझे सहकारी संतोष माईक सांभाळतात नेहमीच सांभाळतात सचिन सस्ते, उपव्याचे उपसरपंच शेखर, अक्षय, सोपानराव, अमोल, सज्जनराव, कांतीलाल, माझी सरपंच जाधव, संभाजीराव, मित्र रामा, दीपक, बांधकाम कामगार संघटनेचे गायकवाड साहेब उपस्थित, कोणाचं नाव प्रवेश यांची घेणारे त्यांचे सोडून माझं नाव घेत राहिलं असतात. मी सगळ्यांचे क्षमा मागतो. आज खऱ्या अर्थाने या ठिकाणी दालवडी आणि विदेवाडीचे प्रवेश करताना पहिल्यांदा मला असं वाटलं की मला आनंद करेल आणि एवढ्या मोठ्या प्रमाणावर प्रवेश झाले. माझ्या या ठिकाणी असणाऱ्या माझ्या भगिनींनी माझं औक्षण केलं, वाजत गाजत या गावामध्ये आणलं आणि दालवडीमध्ये असणारा हा उत्साह संतोषराव, संभाजीराव, आम्ही नामदेव, आम्ही सगळे जुनी विश्वासराव हे सगळे आम्ही जुने सहकारी काम करायचो. पण आज ताराजीराव तुमच्या सर्व सहकार्याचा चेअरमन सोसायटीचे आणि माजी चेअरमन, माजी सरपंच या सगळ्यांचा आज एवढे मोठे ताकदीने प्रवेश झाला. त्या प्रवेशामुळे आपलं पंचक्रोशीचं वातावरण सुद्धा ढवळलंय. मला अत्यंत आनंद होतोय की आपण 10-15 वर्षात या भागाचं काम करायला चालू केलं. वहिनी गटाचे जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य आणि साखर कारखाना उभा करून या भागामधल्या पाण्याचा प्रश्न सोडवायचा. नीरा देवकर असेल, धोंबलकोडी असेल, धोंबलकोडी बांधणे करायची, रस्ते न्यायचे. एवढ्या वेळा 10 वर्षात 10 वेळा रस्ता आपण केला असेल तेव्हा आता कोणत्या रस्त्याला जावं असं वाटेल पुढच्या 4-6 महिन्यांनी. तिथला रस्ता असेल, मतलब मिरेकवाडीचा रस्ता असेल, मधले पूल असेल, गावातल्या ओढ्याचं फलीकरण असेल, बंधारे असतील, साखर कारखाना असतील, उद्योग निर्माण करून हा दुर्लक्ष राहिलेला जो सीतामाई परिसर होता, पंचकृषी होती, या पंचकृषीला कुठंतरी आपण ताकदीने पुढे आणलं पाहिजे. ही भूमिका घेऊन आपण गेल्या 10 वर्षात या ठिकाणी काम करायला चालू केलं. 15 वर्षात 10-15 वर्षामध्ये कुठंतरी आता आपण त्यावर यश मिळतंय. बापूराव आम्ही या ठिकाणी काम करत असताना फार अल्प प्रतिसाद होता, पण महिला वर्गाने मी बघितलं होतं की वैद्य ज्या वेळेस उभा राहिल्या त्यावेळेस समोरच्या डिपॉझिटचं तर एवढं लोकांनी मतदान केलं होतं. मी लोकसभेला मागच्या लोकसभेला मतदान केलं, या लोकसभेला मतदान केलं, आमदार निवडून आमदार आपण मतदान केलं आणि तालुक्याचं एकंदरच परिवर्तन झालेलं. मी तुमच्या सर्वांच्या बरोबर आज तुमचा प्रवेश होतोय, त्याच्या मागे 1.25 लाख लोक आहेत. 1.25 लाख लोकांनी आशीर्वाद दिले म्हणून तालुक्याचं परिवर्तन झालं आणि परिवर्तनामधनं विकास साधू शकतोय म्हणून तुम्ही सगळे विश्वास ठेवून घेताय. तुमचं भारतीय जनता पार्टी, मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून तुमचं सर्वांचं दालवडी लोकांचं मी सहर्ष स्वागत करतो. आपली दालवडी मला एका मतदारसंघाच्या पंचायत समितीच्या मेरेवाडी पलीकडच्या मतदारसंघात तर नदीच पलीकडे तुम्ही गाव एकत्र, ग्रुप ग्रामपंचायत एकत्र, सोसायटी आजही एकत्र, सोसायटीच्या विभाग आज प्रवेश झालाय. नाव सांगा तुमचं.
दत्तात्रय जाधव यांचा या ठिकाणी प्रवेश झालेला या ठिकाणी साथ दिलेली मला स्वतः तराट मोटरसायकल असेल तर मागणं हात मारले तर सोपानराव थांबणार नाही पण सोपानराव आता 2 किलोमीटर गाडी बघून थांबते त्यामुळं भागाचं परिवर्तन झालं मी आदरणीय या तालुक्याचे आमदार सचिन पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले सचिन पाटील आणि शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस राहुल निंबाळकर त्याच्याबरोबर आलेले युवराज शिंदे त्याच्याबरोबर आलेले त्याचे सर्व सहकारी यांचंही मी या ठिकाणी स्वागत करतो सचिन पाटील आपल्या भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांनी तालुका प्रमुख होते विधानसभा प्रमुख होते आमदार आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत आपण महायुतीत एकच आहे सचिन पाटील या ठिकाणी बहुसंख्य या गटातलेच आहे जिल्हा परिषद गटामधलेच आहे गाव आहे या गटामधलेच आहे निश्चितपणे आपण जी सुरुवात केली ती मुहूर्तमेढ या ठिकाणी लावलेली आहे ती मुहूर्तमेढ वाढवण्याचं काम आपण सर्व मंडळी करायचंय मी सचिन पाटील साहेबांचा कार्यक्रम सगळे मांडव होता त्यांचा फोन झाला म्हणजे भाजपचे प्रवेश झालेत का भाजपचे प्रवेश संपले आता राष्ट्रवादी हरकत नाही राष्ट्रवादी आणि भाजप दोन्ही हातात हात घालून तालुक्याचा चांगल्या पद्धतीने विकास साधणार आहे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका होऊ घातलेल्या तुम्हाला माहिती नक्षत्राची मोबाईल खेड्यात पण आली तसं तालुक्यामध्ये अनेक लोक निवडणुकीच्या पार्श्वभूमीतून मागण्यांना कधीतरी येतात टीका टिप्पणी करतात नावं ठेवतात वाईट बदनाम लावतात आणि मला निवडून जातात 35 वर्षात या लोकांना काही करायला जमणार 35 वर्षात पाण्याचे मंत्री माझे होते त्यांना पाणी आणायला जमलं नाही अर्धा टीएमसी पाणी आणलं त्यांनी आपल्या गाय वासराची तहान ते आणलं युती सरकारने त्यांच्या राजकारणात याच्या आधी किती मदत झाली ह्यांनी तिची टिमकी वाजवत आणि त्या टिमकी वाजवून भाग पडला आणि नंतर आत्ताची येणारी पिढी हुशार झाली 88 ला डोंगर पिढीची योजना प्रस्तावित झाली 94 मध्ये मंजूर झाली 95 मध्ये आमदार झाले म्हणजे डोंगर पिढीचे आम्ही जनक असे अनेक जनक काळाच्या पडद्याआड जाताना इतिहासामध्ये पाहिल्या गेले कुठं टिकत नाही जास्त टिकत आणि दुर्दैवाने त्यांचा कार्यक्रम कीर्तन तमाशा एवढाच राहिला कोणीतरी यांना सद्बुद्धी द्यावी आपण माझ्यावर टीका करून तालुक्याचा विकास होणार नाही आपल्या राहिलेल्या कार्यकाळ पूर्ण होताना तालुक्याच्या विकासासाठी काहीतरी आणा तालुक्याच्या विकासासाठी काहीतरी उर्वरित परत काय तुम्हाला कोण देणार नाही याची कल्पना तुम्हाला पण आहे तालुक्याच्या जनतेला पण आहे तुमच्या कार्यकर्त्याला पण आहे राजे गटाचे कार्यकर्ते सोडून गेल्यानंतर तुम्ही त्यांना कुत्री डुकर काय म्हणतात ते म्हणू नये कारण तुम्हाला त्यांनी खांद्यावर घेतली तुम्हाला त्यांनी गुलाल लावला तुम्ही त्यांना गुलाल लावला तुम्ही त्यांना म्हणताय की 30 वर्ष मला माघारी द्या अहो तुमची 30 वर्ष तुम्हाला कधी लाल कार्पेटवरून पुन्हा दिल्या लाल वेगळ्या गाडीवरून ती 30 वर्ष तुम्ही लोकांना मागणार लोकांनी 30 वर्ष तुम्हाला खांद्यावर घेतले पालखीला मोही झाल्या संसारात बघाशी शंकर सांगत होता शंकर माझा प्रामाणिक मित्र आहे पुन्हा अपेक्षेने तिने सहकार्य केलं अशा अनेक लोकांनी तुम्हाला खांदा दिला तुम्हाला बसवलं तुम्ही काय केलं त्या गावात 23 शिक्षक आहेत 22-23 शिक्षक आहेत पण शिक्षकाला शिक्षक भरती होताना तालुक्याचा रेट होता 75 लाख रुपये झाला 2% कपात होती आता 3% कपात महिन्याला चालवली आहे सगळे शिक्षक दालवडीतलं माझ्याकडे 2 भाषण ऐकतात हे योग्य नाही कुठेतरी आपण थांबलं पाहिजे कुठेतरी पोट भरलं पाहिजे बरोबर आहे का नाही तुम्ही मोठं श्रीमंत लावता कमीच्या कामगारांना मार्ग बोलून त्या पद्धतीने मोटर लावली मोटर पकडली पाहिजे कमीच वारंवार आम्ही सूचना देतो 25,000 रुपये तुम्ही कर्मचाऱ्यांना त्या 15,000 रुपये मिळतात मधला गाळा दलाल मंडळी एखाद्या दलालांच्या प्रश्न कमी काय अजून
पुढे फार 2-3 हजार वाढलं. आमदार साहेब सातत्याने आम्ही लक्ष घालून 2-3 हजार वाढले, 2,500 वाढले. पण अजून त्यांचं काय गाळा निघाला नाही. गाळा निघण्याकरता आपल्याला प्रयत्न करावा लागणार आहे. शिक्षक मंडळांनी तुम्ही ठरवायचे तुम्ही दिवस रात्र आई वडिलांनी तुम्हाला शिक्षक केला, शिक्षण भरतीत पैसे दिले. आता महिन्याला काम काढून तुम्ही काम करता, तुमच्या पगारामध्ये जी कपात होती ती कपात कुठंतरी गुरुजनांची कपात झाली नाही पाहिजे, त्याचे पैसे खाल्ले गेले नाही पाहिजे असं माझं मत आहे. आपण कुठं त्याच्यावर आपण विचार केला पाहिजे. आता काही लोक म्हणतात की मी अडवळ करेन, तिडवळ करेन, दादागिरी करेन, मला ढकललं तरी मी पडेल. माझं काय म्हणणं नाही, ज्याला कोणाला मला ढकलायची असेल त्यांनी कधी येऊन टाकला. पण मला ढकलण्याने तालुक्यामधल्या पोरांचं कल्याण होणार असेल, निरा देवगडचं पाणी या ठिकाणी तालुक्यामध्ये पोहोचणार असेल, मला कधी टाकला. कामगारांचा पगार तुम्ही खाणार असेल तर मला कधी टाकला नाही तर जुना झाला होते. पण लोकांचं चांगलं होणार ते सगळं तुम्हाला आम्ही माफ करायला तयार आहे. मला तुम्ही पूर्वी सुसंस्कृत संस्कृतीबद्दल बोलायचं, आता हाणामारीबद्दल बोलायला लागले. आणि म्हणजे आमची पूर्वीच्या काळात सांगायची की ह्यांची दहशत आहे, आता दहशतबद्दल काय बोलत नाही सर. आता नवीन प्रशासकीय दहशत नावाच्या शब्द त्यांनी तयार केला आणि तो नवीन शब्द प्रचलनामध्ये. मी जर लोकांना त्रास दिला असता किंवा माझी मंडळी राजकारणी आज रोज मीडियाने सुद्धा वाटलं असतं, आज रोज मी पटला तर रोज 4 गावातले 3 गावातले कार्यकर्ते येतात. विधानसभा झाल्यानंतर 50,000 पेक्षाही जास्त राज्य फुटले. रामराजे तुमचे सर्व 50,000 पेक्षा जास्त मताचे लोक सोडून गेले. आता उद्या विधानसभा काय होणार आहे की 50,000 माणसं इकडे गेली की 50,000चा फरक पडतो, म्हणजे 1 लाखाचा फरक पडतो. तुमच्या हातात जेवढे गटोळ राहिले ते गटोळ नीट समजून ठेवा. त्याला कुत्रं मांजर डुक्कर म्हणू नका. कार्यकर्त्याने रक्त सांडले आमच्याकडे दुर्लक्ष करून तुमची जे म्हटलेले अशा पद्धतीने वागू नका. मी तुमच्यापेक्षा वयाने लहान असता तरी मी तुम्हाला सल्ला देतो. तुम्ही कुणाला तरी काल म्हटलं की मी ज्येष्ठ सल्ला देतो, तुम्हाला सल्ला घ्यायची गरज आहे. कार्यकर्त्यांच्या ज्या पद्धतीने तुम्ही खेळ खेळला 30 वर्ष कार्यकर्त्याने घेतला, पुढे पगार घेतला आपण त्यांनी पण 3% करा. तर हे काय योग्य नाही. शिक्षकांनी विचार केला पाहिजे. तुमचा स्वाभिमान तुम्ही घाण ठेवू नका. तुम्ही विचार करून घ्यायला तुम्हाला विरोध केला पाहिजे असं मला आपल्याला या ठिकाणी सर्वांना सांगायचं. फलटण तालुक्यात कोर्ट आलेले, फलटण तालुक्यात आरटीओ ऑफिस आलेले. फलटण पासून तुम्ही उपळ्याला जावा, फलटण पासून गिरवीला जावा, फलटण पासून पंढरपूरला जावा, फलटण पासून पुण्याला जावा, फलटण कुशेगावला जावा, फलटण आदरकीला जावा, फलटण बारामतीला जावा. एकही रस्ता ह्या 4 वर्षामध्ये खराब होत नाही. सगळे रस्ते चांगल्या पद्धतीने तुम्ही कधी नव्हे तर फलटणला राहायला लागले. अशा पद्धतीने नियोजनबद्धरित्या गावच्या शेतकऱ्यांचा विकास, लोकांना डीपी मिळाले पाहिजे, लाईट चांगल्या पद्धतीची वेळेत राहिली पाहिजे, सोलर पंप मिळाला पाहिजे, कामगारांना साहित्य मिळालं पाहिजे, लोकांना वेळेवर पीक पाणी मिळालं पाहिजे, सोसायटी योग्य वागणूक दिली पाहिजे, जायला चांगले रस्ते पाहिजे, शिक्षकांनी जिल्हा परिषदेच्या दर्जा सुधारला पाहिजे, दर्जा सुधारला शहरातील लोकांना अधिकाऱ्यांचे चांगलं लावलं पाहिजे. या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्हाला चांगले रस्ते पाहायला मिळतात ना. मी तुम्हाला विचारतो फलटण पासून कुठे जायचं रस्ते होते का असे? बारामतीला जाताय तुम्ही, गिरवीकडे गेला असं होते का रस्ते असे? हे करण्याचं सामर्थ्य मला भारतीय जनता पार्टीने दिलं. आदरणीय राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी मला ताकद दिली. देवेंद्रजींच्यासाठी एकदा सगळ्यांनी मिळून टाळ्या वाजवल्या. देशाच्या पंतप्रधान यांनी आपल्याला पालखी मार्गाने दिला, अनेक आशीर्वाद दिले. नवीन इतकं 52,000 कोटी रुपयाचा रस्ता जाणार आहे. तर देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदीजींच्या आणि गडकरी साहेबांच्या नावाने एकदा सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. आता घरकुल एवढे दिले, माझ्याकडे गया भाऊच्या ठिकाणी खताचे मंजूर झाले, 33 लाख घरकुल झाले. 30 लाख घरकुल मंजूर झाले आणि अजून 10 लाख घरकुल मंजूर होणार. घरकुल मिळतात, लोकांना मिळतात, योजना लोकांना मिळतात, लाडक्या बहिणीला पैसे मिळतात, 1 रुपयात विमा मिळते.
5 लाखापर्यंत आरोग्य कवच मिळते, मोफत मिळते, मोफत रेशनिंग धान्य मिळते आणि महिला भगिनींना आता 1500 रुपये महिना चालू पुन्हा मागायची गरज पडत नाही. या भविष्यकाळात हेच भारतीय जनता पार्टीचं सरकार आणि राष्ट्रवादी आणि शिवसेनेचं सरकार हे 2100 रुपये केल्याशिवाय राहणार नाही. लवकर त्यांना बहिणीची किंमत लागली देवेंद्रजींना आणि आता येणाऱ्या भविष्य काळात त्यांचे आशीर्वाद त्यांचे एवढ्या पाठीशी संपूर्ण महाराष्ट्र राज्य विकासाच्या दिशेने निघालेले. ज्या लोकांना शिव्या द्यायची सवय लागली त्या लोकांनी शिव्याच्या ऐवजी थोडा वेळ विकासात द्यावा. शिव्या नक्की द्याव्या. तुमची शिवाय खुला समजतो, त्याचा आनंद होतो आणि जनतेची करमणूक होती. लोकांना करमणूक केलं जायचं सांगितलं तुम्ही शिव्या द्यायच्या सोडू नका, त्यातला थोडा वेळ विकासावर खर्च करा. एवढंच मी या ठिकाणी सांगतो. माझे दोन शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.